श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर दररोजच्या प्रमाणे आमची चहा वगैरे घेऊन झालेली आहे. तर आज मी खास तुम्हाला भोपळ्याच्या पराठ्याची रेसिपी दाखवणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा, व्हिडिओ स्किप करू नका. तर बघा, धपाट्यासाठी हे तिखट आहे, मिरची, लसूण, जिरं आणि ओवा. इकडे भोपळा किसून घेतलेला आहे, कांदा बारीक कापून घेतलेला आहे, कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून बारीक कापलेली आहे. हे बघा, हे बेसन पीठ आहे, या वाटीनी 1 वाटी. परत हे गव्हाचं पीठ आहे, याच वाटीनी 1.5 वाटी. आणि हे ज्वारीचं पीठ आहे, या वाटीनी 1 वाटी. असं घेऊन घ्यायचं पहिले. तर हे बेसन पीठ, ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ थोडं नॉर्मल कढईत भाजून घ्यायचं पहिले. तर बघा, हे तिन्ही पीठ आम्ही मस्त भाजून घेतलेले आहे नॉर्मलमध्ये. त्यात आपण आता ओवा टाकू. तर ओवा टाकलाय, आता कांदा टाकून घेऊ आपण. कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि किसलेलं भोपळं. मीठ टाकलं का? आधी करून घेते. तर बघा, पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण दळून घेतलेलं तिखट त्याच्यात टाकू. तिखट टाकल्यानंतर आपण आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं. आता हे सगळं मिक्स करून पीठ भिजवून घेऊ. आता हे मीठ मीठ मिक्स करून घ्यायचं. तर बघा, पीठ भिजून घेतलेलं आहे धपाट्याचं. आणि धपाट्यासोबत आम्ही बनवतोय कवटाची कढी. तर हे बघा, थोडंच घ्यायचं कौट, आहे ना आजी? थोडेसे शेंगदाणे, थोडं खोबरं, थोडीशी अद्रक, कोथिंबीर, मिरची, लसूण आणि थोडे जिरे दळून घ्यायचं. हळद. तर बघा, तिखट दळून घेतलेलं आहे आणि त्याच्यात थोडीशी हळद टाकलेली आहे. मोहरी. तर पुढची रेसिपी आई सांगताय तुम्हाला. पहिलं काय टाकलं आई? तूप. पहिलं तूप टाक. तुपात कढी केली की छान लागते. मग मोहरी टाक. आणि कढीचं तिखट यायला. तू वरून आईने नंतर मीठ टाकलं. हे बेसन पीठ. दोन चमचे. आता हे बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं. तर बेसन पीठ मिक्स करून घेतलं. मसाला परतून घेते आई पहिले. आता काय टाकायचं आई? आता हे बेसन पीठ टाकायचं. ही कवटाची कढी. तर आज धपाट्यासोबत स्पेशल कवटाची कढी केलेली खायला. तुम्ही कवटाची कढी करून बघा आणि खाऊन बघा. कमेंटमध्ये सांगा. आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा की
कशी लागते म्हणून. तर इकडे बघा कढी झालेली आहे आणि आई इकडे आता धपाटे बनवते. पराठे. धपाटे भोपळ्याचे पराठे. पराठे असे नसतात. आणि इकडे पिल्लू उठलेली आहे. आजी काय बनवून राहिली? धपाटे भोपळ्याचे. तिला पण धपाटे खायचे. बघा धपाट्याकडे कसं लक्ष देऊन बघते. खायचे तुला धपाटे आजीच्या हातचे? खायचे खायचे खायचे. हाताचे धपाटे खायचे का पोटाचे खायचे? कोणते खायचे? आमिल्या आपले पुढे धपाटे घेऊन मोठं झालं छान छान करून देणार तुला मी. एक एक पदार्थ खाऊ आलेल्या का मला करून से. तर बघा साईडला तेल सोडायचं असं आणि छान उलटं ते मस्त. बघा तितकं टाकलं असं टाकलं मी. तुम्ही धपाटे असे करून बघा आणि तिची चव सांगा मला कशी झाली. तर तुम्ही ट्राय करून बघा. आणि कवटाची कढी पण करून बघा. कवटाची कढी पण करून बघा. तर बघा किती छान धपाटा झालेला आहे. तर चला पहिले देवाला निवड ठेवून घेऊ, नंतर तुम्हाला त्याची टेस्ट सांगते. तर बघा देवाला पण नैवेद्य ठेवून झालेला आहे आणि तोपर्यंत आईनी 3 धपाटे बनवून घेतलेले, 2 तव्यात आणि 1 डब्यामध्ये. तर बघू शकता तुम्ही. आजी खाऊन सांगा कसं झालं तर. खाऊन तर बघा पहिले आईच पहिले चविष्ट म्हणतात. चविष्ट झालं काय झालं. तर तुम्ही म्हणता नाही 2 तवे का बरं? कारण की हे फास्ट फास्ट व्हावं म्हणून 2 तवे. गरम गरम छान लागते धपाटे, हो नाही? धपाट्याला माझा टाइम लागतो ना म्हणून 2 तवे ठेवले लवकर लवकर होऊन जाते. बघा बरं आई खाऊन कसं लागतं. करता करता नाही खात ना गं चांगलं. हे खाऊन तर बघा, माझ्या हाताने खाऊन बघा ना. कसं झालं? छान धपाटे झाले. तुम्ही पण करून बघा. तर या धपाटे खायला.